brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। 5 वर्षाच्या टेन्युअर आपण धरला तर 1825 दिवसापैकी फक्त निवडणुकांचे 3 दिवस पैशाचं वाटप भाजपकडनं केलं जातं। बाकी 1822 दिवस प्रशांत ठाकूरांनी काही करावं अशी आमच्या अजिबात अपेक्षा नाही किंवा तसलं घाणेरडा विचार देखील आमच्या मनात येणार नाही। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, सामाजिक संस्कृती या साऱ्या मंडळींनी बर्बाद करून टाकलेली आहे। आज माणूस आपल्याशी इथं इंटरव्ह्यू देतो, दुसऱ्या दिवशी तो काही इंटरव्ह्यू तुम्हाला देईल त्याचा भरोसा नाही, अशी परिस्थिती आहे। भाजप स्थानिकांना किंवा पनवेल उरणातल्या जिल्ह्यातल्या रहिवाशांना रोजगार न देता त्या ठिकाणी यांचे जे शागिद आहेत, चेलेचापाटे आहेत, ते पैसे घेऊन इतरांना त्या ठिकाणी घुसवण्याचा प्रयत्न करतायत। अशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे होतं आहे त्याला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे, पण आपण बघतोय पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करत असताना वेळकाढूपणाचं काम त्यांनी केलं। महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा सध्या आपण बघतोय सगळीकडे आणि MMR रिजनकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। यामध्ये महत्त्वाची एक महानगरपालिका म्हणजे पनवेल महानगरपालिका। पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण बघतोय की फार इंटरेस्टिंग लढत होताना दिसते। यावेळेस महाविकास आघाडीनं इथं एकत्रितपणे मोट बांधलेली आहे आणि शेकाप जे आहे, शेतकरी कामगार पक्ष, हा मोठा भाऊ म्हणून इथं लढतोय आणि याच संदर्भामध्ये इथलं नेतृत्व पाहणारे माजी आमदार बाळाराम पाटील हे आपल्यासोबत आहेत आणि ते इथं मोठा भाऊ म्हणून काम पाहत आहेत। सर, स्वागत आहे मुंबई तकमध्ये। आणि कसं असणार आहे महाविकास आघाडी एकत्रितपणे इथं मोठ बांधली? या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये जी बजबजपुरी या ठिकाणच्या सत्ताधारी भाजप, प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर या मंडळींनी माजवलेली आहे। प्रचंड भ्रष्टाचार, नागरिकांच्या नागरी सुविधांची वाणवा आणि ज्या नागरिकांच्या प्राथमिकता नाहीत त्याच्यावर होणारा वारेमाप खर्च, ठेकेदारांच्या हितासाठी होणारा खर्च, या साऱ्या पार्श्वभूमीवर ह्या नागरिक विरोधी राजवटीला सर्वांनी एकत्र येऊन विरोध करावा ही भूमिका आम्ही मंडळींनी या ठिकाणी घेतली आणि शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, समाजवादी पक्ष, रासप, रिपब्लिकन चळवळीतील सारे सहकारी, पनवेलमध्ये एक मोठा आक्रोश सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे आणि त्याच्या विरोधात अनेक सामाजिक संघटना देखील ताकदीनं या ठिकाणी लढताना दिसत आहेत। या सामाजिक संघटना या साऱ्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढवण्याचा निर्णय घेतला आणि एक सक्षम पर्याय पनवेलकरांच्या समोर ठेवून पनवेलकरांच्या ज्या हालापेष्टा आहेत त्याच्यातून सुटका मिळवण्यासाठी, विशेषतः प्रॉपर्टी टॅक्सचं जुलमी रचना असेल, पनवेलमध्ये पाण्याची जी आबाळ आहे, दिवाळीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र अभ्यंग स्नान करत असताना इथं मात्र पाणी नसल्यामुळे विनास्नान लोकांना राहावं लागत होतं, ही परिस्थिती असेल, प्रचंड प्रदूषण असेल, शहरावर धुळीचं साम्राज्य असेल, महापालिकेच्या वतीनं शिक्षण, आरोग्य, क्रीडा ह्या सुविधा ज्या मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत, तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी काही प्रयत्न नाही, महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न नाही। गमतीचा भाग म्हणजे महापालिकेचं परिवहन विभाग आहे, एकही बस नाही, पण 10-10 कोटी रुपये संपवून त्या ठिकाणी 27 लाखाचा एक बस थांबा त्यांनी उभारला आहे, जो की मार्केट प्राईजनुसार 7-8 लाखाच्या वर होऊ शकत नाही। पनवेलकरांची एक त्याच्या बाबतीत भावना आहे, बसचा पत्ता नाही पण उदंड झाले बस थांबे। भ्रष्टाचारासाठी हे सारं केलं जातं आहे आणि ह्याच्या विरोधात जनतेला जागरूक करून लोकाभिमुख प्रशासन जनतेला मिळावं या हेतूनं आम्ही महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं या ठिकाणी लढतोय।
आणि निश्चितपणानं पनवेलकर आम्हाला प्रतिसाद देईल असा विश्वास मला व्यक्त करावासा वाटतोय. पण अशा भावना एकीकडं येत आहेत की फक्त निवडणूक आली की विरोधक इथं दिसत आहेत आणि खूप मोठा प्रभाव जो आहे तो सत्ताधाऱ्यांचा आहे आणि फक्त निवडणूक आली की शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा महाविकास आघाडीतले इतर पक्ष असतील ते फक्त निवडणूक काळापुरतेच ॲक्टिव्ह राहतात असा आरोप सुद्धा केला जातोय. नाही, हे म्हणणं 100% चुकीचं होईल. कारण शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा 24/7 काम करणारा कार्यकर्ता आहे. ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला गरज लागते त्यासाठी मग अगदी शिक्षण, आरोग्य, त्याच्यानंतर महसूलमधली कामं असतील, पोलीस स्टेशनचं काम असेल, कुणावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष सातत्यानं असतो. नागरिकांच्या हितासाठी मोर्चे, आंदोलनं, चळवळी सातत्यानं चालू असतात. आपण बघितलं असेल की दिवाळीच्या मोसमामध्ये पनवेलच्या 7 उपनगरामध्ये पाण्यासाठी आंदोलनं चालू होती. जागोजागी ही आंदोलनं आम्हीचीच मंडळी करतात आणि त्याचा यशही काही प्रमाणात येताना दिसतंय. कामोठ्यामध्ये सेक्टर 17-18 या विभागामध्ये आमच्या दणक्यानं महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या त्या ठिकाणी तातडीनं 8 दिवसाच्या आत पाईपलाईन येऊन पडली. दिवाळीच्या दरम्यान जे पाण्याची जिथं जिथं टंचाई होती मागणीनुसार सवलतीच्या दरात टँकरचं पाणी त्या ठिकाणी सोसायट्यांना पुरवलं गेलं. अनेक विषयावर शेतकरी कामगार पक्ष ॲक्टिव्ह असतो. शिवसेना देखील ॲक्टिव्ह असते. आमचे अन्य सहकारी ॲक्टिव्ह असतात. एक मात्र आपलं म्हणणं खरं आहे की पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा हे रहाटगाडगं चालवणारा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी साऱ्याच सत्ता केंद्रांच्या माध्यमातून जुलमी राजवट प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. पैशाचा अपरिमित वापर करत या ठिकाणी निवडणुकांचं राजकारण करतो आणि निवडणुकीमध्ये दुर्दैवानं यशही मिळवतोय. पण आज आपण बघितलं तर पनवेलकर आता तरी सावध होतील अशी अपेक्षा मला आहे. कारण पनवेलमध्ये 80% वस्ती ही सोसायट्यांची झालेली आहे. या सोसायट्यांना 5 वर्षाच्या टेन्युअर आपण धरला तर 1825 दिवसापैकी फक्त निवडणुकांचे 3 दिवस पैशाचं वाटप भाजपकडनं केलं जातं. बाकी 1822 दिवस सोसायटीला पाण्याच्या टँकरचं बिल स्वतः भरावं लागतं. सोसायटीला त्या ठिकाणी कराचा प्रचंड बोजा सहन करावा लागतो. आज पनवेलकर कराच्या बाबतीत प्रचंड नाराज आहे. त्यांची भावना आहे की ह्या करातून कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे, नियमित रोज पाणी पुरवठा मिळाला पाहिजे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रशांत ठाकूर हे 16 वर्ष आमदार आहेत. तत्पूर्वी 5 वर्षे ते पनवेल नगरपालिकेचे अध्यक्ष होते. पण 21 वर्षामध्ये ह्या सद्ग्रस्ताला त्या ठिकाणी पनवेलकरांसाठी पाण्याचा सोर्स डेव्हलप केला पाहिजे ही जाणीव देखील झाली नाही आणि त्यामुळे त्यांचा तसा प्रयत्नही झाला नाही. अगदी सहज साधे उपाय जरी केले तरी आपण स्तोत्र डेव्हलप करू शकतो. मोठं धरण जे बाळगंगा व्हायची तेव्हा होईल, कोंडाणा व्हायचं तेव्हा होईल. पण मीनव्हाईल छोटे रिसोर्सेस डेव्हलप करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही प्रशांत ठाकूर यांनी केला नाही. आज या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांचा, स्थानिकांचा जो आक्रोश आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे होतं आहे त्याला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे. पण आपण बघतोय पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करत असताना वेळकाढूपणाचं काम त्यांनी केलं आणि शिष्टमंडळ नेऊन आश्वासन कुठंतरी बंदिस्त जागी दिलं. ह्यांनीच बाहेर येऊन सांगितलं आम्हाला आश्वस्त केलं आहे म्हणून. पण मुख्यमंत्र्यांच्या तोंडून काही आलं नाही किंवा सत्ताधाऱ्यांच्या तोंडून आलं ते असं पण म्हणाले होते आय थिंक की मी राजीनामा देईल वगैरे. नाही, त्यांच्या ह्या वल्गना चालूच असतात. मध्यंतरीच्या काळात एक 8 महिन्यापूर्वी वडगरला पूर्वापार राहणाऱ्या आदिवाशांच्या घरांवर सिडकोनं बुलडोजर चालवला. त्यावेळेस त्यांनी 2 दिवस आधी वल्गना केली होती की जर तुमच्या घरांवर कुणी अन्याय करायला मागेल तर मी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करून घेईन. पण सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी त्या आदिवासी बांधवांच्या झोपड्या मोडून टाकल्या. प्रशांत ठाकूरांनी काही करावं अशी आमची अजिबात अपेक्षा नाही किंवा तसलं
घाणेरडा विचार देखील आमच्या मनात येणार नाही. पण जेव्हा 3ऱ्या-4थ्या टर्मचा आमदार असतो त्याने आपण बोललेला शब्द खरा केला पाहिजे, ही भूमिका ठेवली पाहिजे. विमानतळाच्या बाबतीत ही त्यांच्या राजीनाम्यावर आमचा विषय नाही किंवा आमचं समाधान नाही. आमचं म्हणणं आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी लागलं पाहिजे. तो आमच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. त्याही बाबतीत ते निवडणुकांचं राजकारण वेळकाढूपणाचं करतायत अशी परिस्थिती आहे. आणि यासोबतच तुम्ही खूप महत्त्वाचा विषय अधोरेखित केला की स्थानिक भूमिपुत्रांची खूप मोठी मागणी आहे की दिबा पाटलांचं नाव विमानतळाला लागलं पाहिजे आणि सर्वपक्षीय संमती आहे विशेष म्हणजे या गोष्टीला. तो तर विषय झाला. मात्र दुसरा विषय इथला दुसरा विषय जो जाणवला लोकांशी चर्चा केल्यानंतर की स्थानिक भूमिपुत्रांना तिथं रोजगार मिळण्यासंदर्भात सुद्धा हालचाली झाल्या होत्या. तसं सांगितलं सुद्धा गेलं होतं की काही टक्के स्थानिक भूमिपुत्र तिथं असतील वगैरे. पण लोकांशी बोलल्यानंतर असं कळतं की तिथं काहीच स्थानिक भूमिपुत्रांना संधी ह्या विषयात अन्य ज्या संघटना आहेत, आमच्या 27 गज संघर्ष समिती, 10 गाव संघर्ष समिती, यांच्या माध्यमातून आमचे सहकारी प्रयत्न करतायत. पण त्या ठिकाणी सत्तेचा वापर करत प्रशासनाला नमवलं जातं आहे की भाजप सोडून कोणाशी चर्चा करायची नाही. भाजप स्थानिकांना किंवा पनवेल उरणातल्या जिल्ह्यातल्या रहिवाशांना रोजगार न देता त्या ठिकाणी यांचे जे शागिद आहेत, चेले चपाटे आहेत, ते पैसे घेऊन इतरांना त्या ठिकाणी घुसवण्याचा प्रयत्न करतायत अशी सार्वत्रिक चर्चा प्रकल्पग्रस्तांमध्ये आणि स्थानिकांमध्ये आहे. त्याच्यामुळे आपण जी माहिती सांगताय ती 100% तंतोतंत खरी आहे आणि त्याच्यामध्ये देखील आमदार म्हणून हे दोघंजण अपयशी झालेले आहेत. आम्ही निश्चितपणानं शेवटी आंदोलनाच्या बळावर हा प्रश्न मार्गी लावूच हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. सर, शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एक चळवळ आहे. म्हणजे पक्षविरहित राजकारण करण्यासाठी खास करून शेतकरी कामगार पक्ष ओळखला जातो. तुम्ही खूप ज्येष्ठ नेते आहेत. मात्र हल्लीचं राजकारण तुम्ही बघताय की बदललेलं आहे, ट्रेंड्सनुसार बदलायला लागतं. तर यामध्ये कुठंतरी शेतकरी कामगार पक्ष मागे पडतोय आणि आज आपण बघतोय की ज्या पद्धतीचं शेतकरी कामगार पक्षाचं म्हणजे स्वरूप आहे एकंदरीत, तर त्यामध्ये कुठं मागे पडतोय पक्ष असं तुम्हाला वाटतंय? मागे पडण्याच्या कारणं अनेक आहेत. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, सामाजिक संस्कृती या साऱ्या मंडळींनी बर्बाद करून टाकलेली आहे. आज माणूस आपल्याशी इथं इंटरव्ह्यू देतो, दुसऱ्या दिवशी तो काही इंटरव्ह्यू तुम्हाला देईल त्याचा भरोसा नाही अशी परिस्थिती आहे. सारं अर्थकारणाशी निगडीत राजकारण झालेलं आहे. एक ठराविक कंपू जोपासायचा आणि त्याचं हितरक्षण करायचं. सर्वसामान्यांच्या मागण्यांशी, भावनांशी दुरान्वयही संबंध नाही अशी परिस्थिती आज सत्ताधाऱ्यांची झालेली आहे. आम्ही मंडळी राजकारणातली सुसंस्कृतपणा जपण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि दुसरं मोठं कारण या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला जो त्रास होतो आहे, मागं पडला आहे असं मी मान्य करणार नाही. कारण आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या मतदारसंघातल्या 1,32,800 लोकांनी शेतकरी कामगार पक्ष आणि सहकारी पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या समवेत होती, समाजवादी होती, रिपब्लिकन चळवळ होती, यांचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा कुणीही शीर्षस्थ नेता बाळाराम पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत म्हणत नसताना स्थानिक नेतृत्व मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी हे सारं माझ्यासोबत होतं. आम्हाला 1,32,800 मतं मिळालेली आहेत. पण एक होतं आहे की प्रचंड रेटा जो स्थलांतरितांचा या ठिकाणी आलेला आहे, देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा राज्याच्या अन्य भागातून येणारा माणूस एकतर कमळ घेऊन येतो, हात घेऊन येतो, महाराष्ट्रातला माणूस धनुष्यबाण किंवा मशाल घेऊन येतो, घड्याळ किंवा तुतारी घेऊन येतो, उत्तर भारतातनं येणारा बहुजन माणूस त्या ठिकाणी मायावती किंवा समाजवादीची निशाणी घेऊन येतो. शेतकरी कामगार पक्षाला तो फायदा कुठंच मिळत नाही. पण तरीही शेतकरी कामगार पक्ष आपल्या कार्यपद्धतीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या प्रखर पक्षनिष्ठेमुळे आणि चिकाटीमुळे या ठिकाणी
आपलं स्थान राखण्याचा प्रयत्न करतो आहे. मला विश्वास आहे उद्याच्या महानगरपालिकेमध्ये जनता आपल्या प्रश्नांसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून देईल. आता शेवटचा प्रश्न हा आहे की पनवेल महानगरपालिकेची तयारी कशी चालू आहे? मोठ्या नेत्यांच्या सभांचं काही आयोजन आहे का? आणि कसं असणार आहे हे इलेक्शन तुमच्यासाठी? कारण खूप वर्षांनी म्हणजे जवळपास 8 ते 9 वर्षांच्या गॅपनं हे इलेक्शन. आम्ही मंडळी पनवेलकरांच्या ज्या समस्या आहेत, जे त्याचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, ते घेऊन पनवेलकरांपर्यंत जाणार आहोत. पैशाच्या एकंदर प्रभावामुळं निवडणुकांना ज्या वेगळ्या दिशेनं जात आहेत त्याचे होणारे दुष्परिणाम नागरिकांना 1 to 1 वैयक्तिक प्रचाराद्वारे समजावण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचं जे व्हिजन आहे ब्ल्यूप्रिंट त्याचे आम्ही देणार आहोत की बाबा आम्ही पनवेलकरांसाठी हे करू. जी आश्वासनं प्रशांत ठाकूर आणि भाजपनं दिलेली आहेत त्या आश्वासनांची सत्यस्थिती काय आहे ती पनवेलकराला विशद करणार आहोत आणि या साऱ्या गोष्टीची मांडणी करत पनवेलकरा आता तरी जागा हो ही विनंती त्याला करणार आहोत. त्याचसोबत आमचे सहकारी पक्ष असणाऱ्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य रिपब्लिकन चळवळीतल्या नेत्यांना देखील या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी आमंत्रित करणार आहोत. जनतेच्या प्रश्नासाठी जनतेला जागृत करायचं आणि रस्त्यावर उतरवायचा हा आमचा प्रयत्न आहे. किती विश्वास आहे विजयाचा? 100% मी सांगतो की आमची मंडळी विधानसभेला ज्या तऱ्हेनं सामोरे गेले, निश्चितपणानं आमचे काही आडाखे चुकले किंवा काही गोष्टी त्यावेळेस आम्हाला साध्य करता आल्या नाहीत. पण आज पनवेलकर इतका पिचलेला आहे, दबलेला आहे, इतका त्रस्त आहे की पनवेलकर ह्या वेळेस त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे. धन्यवाद. तर हे होते बाळाराम पाटील साहेब. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष आणि एकूणच पनवेल महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीची या निवडणुकीसाठीची रणनीती स्पष्ट केलेली आहे. त्यांनी विश्वास दाखवला आहे की या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 100% यश येईल आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा समोरचे विरोधकांना ते या निवडणुकीमध्ये हरवतील असा सुद्धा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे. आणि येत्या निवडणुकीमध्ये जनतेमध्ये नेमकी काय ब्लूप्रिंट घेऊन जाणार आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. ते या निवडणुकीत कसं उतरणार आहेत या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष असणारच आहे. त्या संदर्भातले अपडेट्ससुद्धा तुम्हाला मुंबई तकवरती बघायला मिळणार आहेत. ही मुलाखत तुम्हाला नेमकी काय वाटली आहे? शेतकरी कामगार पक्षाच्या या धोरणांबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत मी निलेश झालटे, मुंबई तकसाठी पनवेलहून.